खालसा हर हर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण गणपतीचे व्हिडिओ तर करतोच आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. वर्कशॉप असतील, पाठपूजन असतील, पण आज आपण आलो आहे 2026चं पहिलं दहीहंडीचा ब्लॉग बनवायला. तर आज आहे 16 जून आहे. तर आज आपल्याला आर्यन्स गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ आहे आणि मग आपल्याला जायचं आहे आर्यन्स गोविंदा पथकाच्या सराव शुभारंभाला. आज त्यांचा सराव शुभारंभाचा नारळ फुटणार आहे. तर गेल्या वर्षी आर्यन्स गोविंदा पथकाने तुम्हाला माहिती आहे की प्रो गोविंदा विनर झालेले आणि त्यानंतर मग त्यांनी 10 थराची पण भरपूर ट्राय केली, पण त्यांना अपयश भेटलं. पण यावर्षी नक्कीच ते ट्राय करतील आणि 2024मध्ये 6 वेळा त्यांनी 9 थर लावून उतरवलेले. तर यावर्षी बघूया आर्यन्स गोविंदा पथकांचा सराव शुभारंभाला आपण आलेलो आहे. तर पाहूया शुभारंभ कसा होणार आहे. आणि मला वाटतं बँजोला असणार आहे. आज कोण असणार आहे वादन वगैरे माहिती नाही, आता तिकडे गेल्यावरच माहिती पडेल. आपल्याला जायचं आता इकडनं जोगेश्वरी स्टेशनवरून ईस्टवरून आपल्याला जायचं आहे मजासवाडीला. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट मजासवाडीला. चला. गोविंदा रे गोपाळा, गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. यावर्षी आर्यन्सनी मैदानात ठेवले या सराव शुभारंभ. तर आज इकडेच आपल्याला सराव बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. आर्यन्स गोविंदा पथक एक लोगो दाखवलेला आहे आर्यन्सचा. ऑलमोस्ट आम्ही ज्या कॅटलन स्टाईलमध्ये ज्या सगळ्या ट्राय असतात 2D, परत 3D, 4D, 5D, 7D, 9D आणि पिलर D5 या ऑलमोस्ट सगळ्या स्टाईल आम्ही करून झालो आहे. आणि नक्कीच ह्याच्या पुढे पण आम्ही ह्या स्टाईलमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू. गोविंदासाठी आपली तयारी चालूच आहे. हो, चालू करायची आहे. चालू करायचीच आहे. तर अजून त्यात काय नवीन तुम्ही अजून तरी आम्हाला नवीन नियम, नवीन सगळ्या काही गोष्टी आहेत किंवा यावर्षी काय अजून नवीन गेमचा काय चेंजेस असतील ते अजून आम्हाला कळले नाहीत. नक्कीच बाकी तर बेसिक प्रॅक्टिस आपली चालू राहील आणि त्याच्यानुसार जर अजून काही गेम्स ॲड झाले त्याच्यामध्ये तर त्याच्यानुसार आम्ही चेंजेस करू आमचे. निखिल, पारंपरिक गोविंदामध्ये जोगेश्वरी रेकॉर्डच करत आहे. 8, 9, 10चा रेकॉर्ड झालेला आहे. तुम्ही बी गेल्या वर्षी प्रयत्न केलात. यावर्षी काय 10 थराचं काय तुमची कशी तयारी चालू? हां, तेच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही गेल्या वर्षी रिव्हील केलं नव्हतं की आम्ही 10चा प्रयत्न करणार आहे. बट ह्या वर्षी तर सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या वर्षी जर आमचा तो प्रयत्न हुकला तर नक्कीच तो प्रयत्न आम्ही चांगल्या रीतीने करायचा करू आणि ट्राय आम्ही उतरवण्याचं जास्त करून ट्राय करू. प्रो गोविंदा खरंच हा ग्लॅमरस आहे. येस. मग ह्या ग्लॅमरमुळे का आर्यन गोविंदा पथकच्या गोविंदांमध्ये काय बदलाव, काय फरक असं काय आलंय का? बदलाव तर असं नाही. पहिली गोष्ट तर संस्कृती जपतोय आणि हा गेम आलाय तो प्रोफेशनली सगळे खेळायला लागलेत. प्रोफेशनलिझम आलं आहे ह्या गोविंदामध्ये आणि खूप बरं वाटतं की खूप सारे गोविंदा पथकात ही 8 लावून प्रो गोविंदा खेळण्याची ट्राय करतात. जेवढी इंजुरी आधी व्हायची तेवढी आता होत नाही, जस्ट बिकॉज गोविंदांना माहिती पडलं की हार्नेसची जरूरत आहे, हेल्मेटची जरूरत आहे. तर प्रॉपर सगळे त्या हिशोबाने करतात आणि आपल्यामध्ये चेंजेस करतात. नमस्कार सर्वांना. 9 थर लावले आलेले सर्व गोविंदा रसिक आणि मनापासून स्वागत. यावर्षी वेगळा संकल्प वगैरे करून आपल्या मैदानाला नक्कीच करू. ते आता काही गोष्टी प्रारंभ बट तर मी डे बाय डे तुम्हाला समजते काय आपण यावर्षी चेंजेस केले आणि काय आपण यावर्षी प्रयत्न करणार आहे. जे बाहेर उभे आहेत थँक्यू सो मच. शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. या वर्षाच्या तयारीसाठी शुभेच्छा. देवी माते या जोगेश्वरी पूर्व जोगेश्वरी आशीर्वादाने चतुर्श्रीच्या आकारामध्ये गोपाळ मंडळ प्रमाणे आज तुमच्या चरणाचे हात घेतले ठेवलेलं आहे.
गोविंदा पथकची सर्वात तुमच्या आशीर्वाद होणार आहे. सराव करताना या जागेवाला महाराजा तळाचं म्हणायचं साथी असरा योगेश्वरी भवानी जागृत आज या आर्यन पथक मंडळाला तुझा आशीर्वाद ठेवून काय आज गोकुळाष्टमीपर्यंत या मुंबई शहरात ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी सर्वांचा या लेकराचा आणि आर्य पथक मंडळाचा विजय होऊन कृपा या सर्व बाळ गोपाळावर ठेवा. काही इडापिडाचे सर्वांमध्ये बाजूला करा. आपण शक्तीबळ मानसिक बळ देऊन लोक घंटांतर माझा काही न येता या सर्व लेकरांची तुम्हाला हात मारलेली आहे. महाराज योगेश्वर भवानी आणि आतापासून सर्व लेकरांना सुखाच्या याच्यात वाटा देऊन नाव लौकिक या योगेश्वरी करून दे. नाव लौकिक करून सर्वांची रखवाली कर. मंगलमूर्ती माते की साई बाबा की श्रीरावर रामचंद्र की पार्वती पते हर हर मी नारळ सोड देऊ मागे कॉर्नरला लिंबू निखिल चालेल. गोविंदा आता बऱ्याच गेटच्या समोर ज्यांच्या बाईक्स आहेत त्यांनी कृपया करून बाजूला उभ्या करायचे आहेत. आपल्यात कोणाच्या आहेत का गेट समोर बाईक उभ्या? व्हिडिओ पण असतात.
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे गाईज. सर तुम्हाला भेटलो की मला तीच आठवण येते ज्या वेळेला निखिल आणि अविनाश तुमच्यावर ट्रॉफी पिक करत होते, ट्रॉफी होल्ड करत होते, तो क्षण मला आठवतो नेहमी. मी तुम्हाला विनंती करेन की सर तुम्ही मुलांना संबोधित करावं. सबसे पहले मैं आप सब लोगों को लास्ट ईयर की याद दिलाना चाहता हूँ, ज्याच्यामध्ये आपली टीम नागपूर निंजास आणि आर्यन ही जिंकलेली आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी जी पद्धतीने जे परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो माइंड ब्लोईंग आहे. आणि यावर्षीसुद्धा मी मागच्या वेळी पण बोललो होतो, आपल्याला म्हणजे कुठे धैर्य सोडायचं नाही आहे, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये यायचं नाही आहे की आपण मागच्या वेळी जिंकलेलो आहोत एंड वी आर दी बेस्ट टीम, तो हमको किसी से डरने का ज़रूरत नहीं है, वो नहीं होना चाहिए. पिछली बार भी डे 1 में हम सेकंड आए थे, फर्स्ट नहीं थे, लेकिन उसके बाद डे 2 डे 3 आप लोगों ने सब इतना बढ़िया परफॉर्मेंस किया. एक एक बंदे ने जान लगा दी थी अपनी. हर राउंड में हम नंबर 1 आए थे एंड उसके बाद ओवरऑल में हम पूरा जो सीज़न का ट्रॉफी है वो जीत के लेके आए. सो इस साल भी दोस्तों आप सभी को सेफ्टी को पूरा ध्यान में रखते हुए और पूरे दिल जान से मेहनत करना है. जिस तरीके से बहुत ही शानदार इन लोगों ने म्यूज़िक बजाया, तो एक तो इन सभी के लिए तालियां बजानी चाहिए हम लोगों को. लवली म्यूज़िक फ्रेंड्स, मतलब यहीं पे आप लोग जिस तरीके का एक एक टैलेंट है आप लोगों के बीच में, उसको आपको पूरा फायर बनाए रखना है. और इस साल भी ट्रॉफी अपनी आर्यंस और नागपुर निंजास टीम इनके घर ही आना चाहिए. उसके लिए हम पूरी मेहनत करें, उसके बाद बाकी भगवान पे छोड़ दीजिए, लेकिन अपना दिल जान लगा के हम अपना बेस्ट एफर्ट दें, जिसके लिए ऑलवेज अपना एफर्ट लेना अपना काम है, बाकी अपनी भगवान की मर्जी. लेकिन दिल जान लगाइए, सेफ्टी से खेलिए और किसी भी तरीके का ओवर कॉन्फिडेंस या रिस्क ना लेते हुए, क्योंकि नेगेटिव पॉइंट्स भी जैसे अपने लोगों को जो मिलने के लिए हमने बचाया, लोगों को नेगेटिव पॉइंट्स मिले, हमें नहीं मिले. सो उस तरीके का जो बहुत ही अच्छा आई थिंक दोनों आप लोगों ने और पूरी टीम ने बहुत ही अच्छा परफॉर्म किया. इस साल भी अपने को वही करना है और अपने लोगों को जीत के आना है दोस्तों. ही सगळ्यांपासून माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही करून दाखवणार ही माझी फुल कॉन्फिडन्स आहे मला तुम्ही लोकांवर. नक्कीच सर आम्ही प्रयत्न करू. आर्यनसाठी तुम्हाला माहिती असेल आपण दहीहंडी सरावाच्या पहिल्या दिवशी आपले प्रॅक्टिस जर्सीचं अनावरण करतो. तर गाईज एक्साइटेड आहात का? आवाज तर येत नाही काय? माझ्यासोबत उलट रे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यावर्षी सुद्धा आपली ही आर्यनची प्रॅक्टिस जर्सी अविनाश राणे याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. आवडली का सगळ्यांना जर्सी? क्या बात आहे. एकदा माईक दे मला. लोगोज वगैरे आहेत ते का बदली करतो? लोगो म्हणजे आता ही एक जर्सी आहे, नागपूर निंजास आपल्याकडे एक आहे, तर एकतर ही कंटिन्यू करायला पाहिजे होती किंवा ती. अच्छा, हे मेन दिवसाची असं आहे. याचा आन्सर मला वाटतं आमच्यातला अविनाश राणेच जास्त चांगला देऊ शकतो. अविनाश राणे प्लीज. मला डिझाईन करायला आवडतं आणि मी आर्यन्सला खूप वर्षापासून मी खेळतोय, मी त्याला ओळखतोय. तर मला असं वाटतं की दरवर्षी आम्ही जे आमचं एम असतं ते जर्सीमधनं रिव्हील करतो. लाईक लास्ट इयर आम्हाला 9 जेव्हा आम्ही लावले होते तर त्यामध्ये एक हिडन मेसेज होता. यावेळेला पण आमचं जे पुढचं एम आहे तर ह्याचा पण हिडन मेसेज या टी शर्टमध्ये आहे. जेव्हा आमचं एम कम्प्लीट होतं त्यावेळेला आम्ही ते रिव्हील करतो.
कॅटलन स्टाईलमध्ये पण आपण खेळतोय. सो ही ठाण्यातली स्टाईल आहे. सो आपल्याला ह्युमन टॉवर या सगळ्या गोष्टींमध्ये एक करता आला पाहिजे आणि आमचं एक छोटंसं सादरीकरण होतं तुमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. मी सरांना विचारू शकतो की सर कसं वाटलं तुम्हाला? खूप चांगला होता. मला खूप आवडलं की म्हणजे तिकडे मी रिस्क नाही घेतला कुठल्या आपल्या दही अंड्याचे करताना कुठल्याही काही कार्यकर्त्याला काही लागू नये तो प्रिकॉशन घेतला. सगळी लोक खाली आलो आपण आणि परत प्रयास केला आणि खूपच चांगला 7 थर लावले. मला वाटतं तुम्ही तर 7 थर खूपच चांगल्या प्रमाणे लावलेला आहे आणि आय एम फुल्ली कॉन्फिडेंट आपण ज्या कमिटमेंटपासून करतोय खेळतोय त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला कोणी थांबू शकत नाही. आता जस्ट आर्यन्स गोविंदा पथकाने 7 थर लावले. आता कॅटोरियन स्टाईलने स्पेन थर लावायला सुरुवात करणार आहे थोड्या वेळात. तर तुम्ही बघाच आता तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला थर लावायला इथं बघायला भेटतील. आर्यन्स गोविंदा पथक माझ्यासोबत आहे दीपेश. काय बोलतं दीपेश? बस आर्यन्स गोविंदा पथकचं सराव शुभारंभ आणि पोरं पण बरोबर. सो प्रॅक्टिस सेशन त्यांचं आज सुरू झालं. सो मी सुद्धा आलो आहे आणि गणेश आठवे यांचं यूट्यूब चॅनल आहे तर नक्कीच दादाला सपोर्ट करा कारण खूप मेहनत आहे.
आणि इथं साईडला आता चालू झालं स्पेन स्टाईल गोविंदा पथक जे लागतं ते चालू होणार आणि आहे. पोरं भरपूर मेहनत करतात ते आर्यन गोविंदा पथकाचे. तर आता थोड्या जवळ तुम्हाला कॅटोरिन स्टाईल स्पेन त्या स्टाईलने तुम्हाला बघायला मिळेल. आपण भरपूर वेळा शूट केला आहे आर्यन गोविंदा पथकाचा स्पेन स्टाईलीज. आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा सराव शुभारंभामध्ये पण बघायला भेटेल. चला आता सुरुवात झाली तिकडे थर लावायला, तुम्ही बघा. मी गणेश आठवले, माझ्या चॅनलचं नाव गणेश आठवले आणि आर्यन गोविंदा पथकाला सर्वप्रथम पहिल्या शुभेच्छा 2026साठी सर्वप्रथम शुभेच्छा. आणि 2024मध्ये जे 6 थर लावून जे उतरवलेले आणि गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये जे विनर झालं त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जे पोरं लहान लहान पोरं असतील, परत जे मोठे असतील, ते सर्वजण एकमेकांना खूप सपोर्ट करतात. आणि इथे आल्याच्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. आणि मी सलग 2-3 वर्ष येतो इकडे आणि भारी वाटतं इथे आल्याच्यानंतर. 2026साठी 10 तर नक्कीच लागतील, याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आर्यन गोविंदा पथकाला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आमच्याकडून एक छोटीशी सदिच्छा भेट तुमच्यासाठी. तुझा आवाज ऐकायचा आहे. अजून कोण बाकी असेल? तर चला मित्रांनो, फायनली आपण आर्यन गोविंदा पथकाला आपण आलो होतो सराव शुभारंभाला. तर आज 16 जून आणि आजच्या दिवशी सराव शुभारंभाला सुरुवात झाली आर्यन गोविंदा पथकाला. तर आज आहे ना भरपूर काय म्हणजे जरा वेगळं बघायला भेटलं. दरवर्षी आपण आहे ना गल्लीत शूट करतो. जो पहिला दिवस असतो तो गल्लीत, छोट्याशा गल्लीत सराव शुभारंभाला सुरुवात असते. यावर्षी आपण आहे ना एक मोठ्या मैदानात त्यांचा सराव शुभारंभ पाहिला आणि लहान पोरांनी पण खूप मस्त म्हणजे सहकार्य केलं. आणि लहान पोरं पण खरंच खूप म्हणजे आर्यन गोविंदा पथकाचे खूप ॲक्टिव्ह आहेत. हे मी आजच्या ह्याच्यामध्ये बघितलं, आजच्या सराव शुभारंभामध्ये. तर आणि ही जी ट्रॉफी आहे ही आर्यन गोविंदा पथकाकडून आमचा सन्मान झालेला आहे. त्याच्यासाठी आर्यन गोविंदा पथकाचे मनापासून आभार.
आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आर्यन्स गोविंदा पथकाला पुन्हा एकदा शुभेच्छा. ज्यांनी गेल्या वर्षी प्रो गोविंदा विजेता ठरलेले आणि त्यांचं स्वप्न यावर्षी पुरं हो 10 थरांचं. तर एवढीच मी गणरायाचरणी प्रार्थना करेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गोविंदा रे गोपाळा.